नमस्कार मित्रांनो, रानामध्ये आलोय मी आज बैलगाडी घेऊन. बघू शकता आपली बैल इथं, गाडी आहे. खाली ज्वारी काढायला गेलतो, ज्वारी काढणी चालू आहे. तर त्यांना विष्णुभाऊचं फड चालू होतं, तिथले वाडे गोळा करून आणून टाकले. तर वाडे खाते तर पाणी पण दाखवावं म्हणलं, पाणी दाखिलं. पाणी काय पिले नाही तर ते वामा चाललाय वर डोंगराकड गाडीवर. तर आता खाली मला पुन्हा ज्वारी काढायला जायचंय. तिथं आपले बैल चरत, तिथं वाडी टाकलेत त्यांना. त्यांनी वाडी खाल्ली का परत 2-2:30 वाजता त्यांना पाणी दाखवा यायचं आणि परत मग खालीच जायचं. लोक मला म्हणते तर बैल पाळायचं लय अवघड आहे. बैल पाळायचं काहीच अवघड नाही मित्रांनो. ज्याला 4 ते 5 एकर जमीन आहे त्यांनी बैल हमखास पाळायला पाहिजे. 2 बैल आणि 1 बैलगाडी. तर मी औंधा हे बैल आणि गाडी घेतलेली आहे. बैल बसली 70,000ला आणि गाडी बसली 35,000ला. कसं आहे, बैल पाळायचं काहीच अवघड नाही. लोक म्हणतात बैल पाळायचं अवघड आहे, पण काहीच अवघड नाही. बैल लोकाला मागायचे लय अवघड आहे, पाळायचं अवघड नाही. बैल पाळलेच पाहिजेत शेतकऱ्यांनी. तर आता मला खाली जायचंय ज्वारी काढायला. तिथं शेळ्या पण आणलेल्या आहेत. शेळ्याला इकून तिकून बाटूक ते उपटून टाकावं लागतं ज्वारीमधलं बारकालं. इकडे पण आपली ज्वारी आहे. ज्वारीच्या पाड्यालून काही गहू आहे, ते गहू पण काढायला आलेला आहे. ही ज्वारी पण काढायला आलेली आहे. ही ज्वारी काढायची उद्या परवा. खालची तोपर्यंत काढायची होती, त्याच्या खालची पूर्ण काढलेली आहे. आणि ह्या इथं 1 वाटणी तिथली काढली. डोंगराकडची 1 वाटणी होती ती पण काढली, ती मोडीली. तर चला आता खाली जायचंय आपल्याला. जिजा भेटलाय वाटात. काय चाललंय जिजा? काय नाही. काय झालं? बरं चाललंय का? बरं. ऊन लागत आहे. कशाला गेलता खाली? पाणी द्यायला माझ्या. आकाला पाणी नेऊन दिलं का? आता वर कुठं चालला? वर तळ्यावर. तळ्यावर चालला तागडावच्या? हा. काय करतो तळ्यावर जाऊन? मोटर चालू. मोटर चालू करायची का? कशाला पाणी चालू आहे? पाणी तर काय उसाच्या रंगाचं. उसाला चालू आहे का? बरं चाललंय ना मग. बरं, अगदी लय दिवस झाले तुझी भेट नाही. भेटल्या काय ज्वारी काढाय आली का? काळी जेव्हा आली थोडी ऊस गेला का तुटून? वर गेला. किती भरला ऊस? रंग 60-70 रंगाचा. 60-70 टन. हा. बराबर. काय नाही, चांगलं आहे. मग आपल्याला काय पाहिजे तेवढा असलं तरी बस. किती काय झालं आपल्याला तेवढा. आपल्याला लयची आशा नाही. भरपूर. हा, खरं की नाही? आपलं तेवढ्यातच समाधान असतं. बरं जा मग ताळे. वा काय रे समृ, पाणी संपलंय वय? समृद्धी भेटली बा वाटात. पाणी आणायचं का आता? चल मग, चल काढायला चल आता. इतक्या लवकर कसं काय पाणी संपलं? संपलं का? तो सांडून दिलं का पाणी? नाही. हा. ते काढून लिहा करीत होता. हा. त्याला बुडी लावून पाण्यात. काढायला पाण्यात बुडीलं येतो. हा पाणी गमिल्यात वतीलं हा डरामातलं हा आणि त्यात कडू बुडीलं. हा सर पाणी गेलं मग संपून. हा. हा तुला ताण लागली का आता? हा हा ना, पाणी उडलं म्हणलं तुला ताण लागलीच असन. हा पाणी जपून वापरायचं असतं, है का नाही? हा तू येशील का ड्राम डोक्यावर घेऊन? मग हा का तिथंच रशीन? तिथंच राहील. काकू पशीन त्यांच्या पशी ना. हा आणि मी ड्राम घेऊन येऊ खाली. हा बर, तसं करतो. हा. हा जेवण केलं का तू? हा मम्मीने किती ज्वारी काढली? थोडी काढली. थोडी किती? थोडी अर्धी. अर्धी वाटणी काढली का? हा अयो, मग लय मोठी काढली. हा आपल्या शेळ्या आहेत ना? शाळ्या खाली येतो. ठीक आहे. शेळ्याला टाकलं का खायला? हा काय टाकलं? जेवारी. ज्वारी ना? हा मोठाली टाकली का बारकाली? बारकाली. हा, बारकाली टाकी जायची. हा, हा कांसाची टाकायची नाही. हा. हा तर मित्रांनो, मी खाली आलोय. बघू शकता इथं ज्वारी काढणी चालू आहे आपल्यावली. तिकडे एक शिळी बसलेली आहे, तांबडी शिळी पण बसलेली आहे. इथे एक शिळी चरती, इकडे एक फुसासापशी आहे. काल आज ज्वारी काढली इथली, तर अजून 2 ते 3 दिवस जाईन.
काकून समृद्धीची मम्मी आलेल्या आहेत ज्वारी काढायला इथं. तर त्यांना कटाळा आलेला आहे लई. तर तिकडे जाऊन त्या सावलीला बसलेल्या आहेत तिकाड्या लिंबाखाली. तर मी त्यांना आता बोलून आणणार आहे ही ज्वारी काढायला सुरू करायची आता आम्हाला. मी जातो तिकडे त्यांच्याकडे. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.